हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये असणारा महत्त्वाचा विषय म्हणजे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. या विषयामधून महत्त्वाचे पहिले या टॉपिकवरील आज काही महत्त्वाचे एमसीक्यूचे आन्सर्स आणि आन्सर्सचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो या टॉपिकवरील दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वी पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही चेकआउट करा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठीची बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. 14 एप्रिल पासून ही बॅच सुरू होणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लुडेड आहे. तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट मिळतात विथ एक्सप्लेनेशन आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे 14 एप्रिल पासून सुरू होते आहे आणि तुमची लाईव्ह रिव्हिजन सुद्धा या बॅच मध्ये केली जाईल. याच्यामध्ये तुमचे जर काही डाऊट्स असतील तर लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झामला व्यवस्थित प्रिपेअर करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही बॅच सुरू करत आहोत. या बॅचची इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कारण बॅचेस लवकरच सुरू होत आहेत. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अ ग्रॅमी अवॉर्ड? ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर मित्रांनो, पंडित रविशंकर यांनी 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, पंडित रविशंकर. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक गोल्ड मेडल? वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? तर मित्रांनो, 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अभिनव बिंद्रा. व्हॉट वॉज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट? भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर मित्रांनो, 1975 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. त्यामुळे ऑप्शन ए, आर्यभट्ट, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विच वॉज इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस मिसाईल? भारताचे पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र कोणते होते? मित्रांनो, पृथ्वी हे 1988 मध्ये विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र होते. त्यामुळे ऑप्शन बी, पृथ्वी, हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट सुपर कम्प्युटर? भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता होता? मित्रांनो, 1991 मध्ये सीडॅकने विकसित केलेला परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कम्प्युटर होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, परम 8000 किंवा परम 8000. When was the first law commission of India established? भारतातील पहिला कायदा आयोग केव्हा स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो, भारताचा पहिला कायदा आयोग 1834 मध्ये चार्टर कायदा 1833 अंतर्गत स्थापन करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष लॉर्ड मॅकॉले हे होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1834. हु वॉज द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? मित्रांनो, सुकुमार सेन यांची 1950 मध्ये भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन ए, सुकुमार सेन, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट वुमन चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर मित्रांनो, व्ही.एस. रामादेवी या 1990 मध्ये भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. त्यामुळे व्ही.एस. रामादेवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अपॉइंटेड ॲज द फर्स्ट लोकपाल ऑफ इंडिया? भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, मार्च 2019 मध्ये न्यायमूर्ती पिनाक चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जस्टिस पिनाकी चंद्र घोष, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. हु वॉज द फर्स्ट वुमन IPS ऑफिसर इन इंडिया? भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर किरण बेदी ह्या 1972 मध्ये भारतीय पोलीस सेवेत IPS म्हणून सामील झालेल्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे ऑप्शन ए, किरण बेदी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. When did India win its first cricket world cup? भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? तर मित्रांनो, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, 1983. हु वॉज द फर्स्ट इंडियन ग्रँड मास्टर इन अ चेस? बुद्धिबळातील भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण होता?
तर विश्वनाथन आनंद 1988 मध्ये भारताचे पहिले बुद्धिबळातील ग्रँड मास्टर झाले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विश्वनाथन आनंद. Who was the first Indian to win an individual Olympic medal? वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? तर मित्रांनो के.डी. जाधव यांनी 1952 मध्ये हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे ऑप्शन बी के.डी. जाधव हे याचं योग्य उत्तर आहे. Who was the first Indian to win the Booker Prize? बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण होती? तर मित्रांनो अरुंधती रॉय यांना 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक मिळाले. त्यामुळे ऑप्शन सी अरुंधती रॉय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who was the first Indian to climb Mount Everest? एव्हरेस्ट शिखर गाठणारा पहिला भारतीय कोण होता? तर मित्रांनो तेनसिंग नॉर्गे यांनी एडमंड हिलरी यांच्यासोबत 1953 मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यामुळे तेनसिंग नॉर्गे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो हे होते महाराष्ट्र लॉ सीईटीच्या संदर्भात काही महत्त्वाचे एमसीक्यू. याच्यामध्ये आपण एमसीक्यूचे आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. सोबतच आमची जी बॅच 14 एप्रिल पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ क्लासेस मिळणार आहेत. त्याच्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा तुमचे घेतले जाणार आहेत. तसेच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. सोबतच टेस्ट सिरीज पण तुम्हाला दिली जाईल ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला इथे याच कोर्समध्ये अवेलेबल असतील. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि आपलं जे स्वप्न आहे सीईटी क्रॅक करण्याचं ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.